इस न्यूज के प्रायोजक है इकबाल फैशन, बेगमपेट मार्केट, सोलापूर। न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष पळसंकर हे मनाने कणखर होते. प्रशासकीय अधिकारी महिलेने ईमेल केला म्हणून आत्महत्या करतील इतके ते लेचेपेचेही नव्हते. त्यांच्या जवळच्याच एका नातेवाईकाकडून गेल्या 1.5 वर्षापासून त्यांचे खच्चीकरण करण्यात येत होते. त्यांना पदोपदी अपमानित करण्यात येत होते. त्यांच्या शब्दाला त्यांच्या दवाखान्यात किंमत राहिली नव्हती. वयाने छोटी असलेली नातेवाईक व्यक्ती डॉक्टर शिरीष त्यांच्यावर 3 वेळा धावून गेली होती. हे सर्व ते सहन करत होते. ज्या व्यक्तीला त्यांनी प्रशासकीय पदापर्यंत पोहोचवले त्या मनीषा माने याने सुद्धा त्या नातेवाईकांच्या हातातील बाहुले बनल्या होत्या. शुक्रवारी कडेलोट झाला आणि त्यांनी स्वतःला संपवले. याबाबतचे धागेदोरे डॉक्टर शिरीष यांनी शेवटच्या 1-2 दिवसात केलेल्या कॉल्स मध्ये दडल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. डॉक्टर शिरीष यांचे अत्यंत विश्वासू नामांकित उद्योजकाकडे त्यांनी शेवटच्या 2 दिवसात फोन करून मनमोकळे केले होते. त्यांनी काही महिन्यात डॉक्टर शिरीष यांनी जपलेले अनेक कर्मचारी नाईलाजाने सोडून जात होते. अनेक जण केवळ डॉक्टर शिरीष सरांच्या तोंडाकडे पाहून अपमान गिळून काम करत होते. हॉस्पिटलमधील काही कृत्यवान व्यक्तींना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये सन्मानाची नोकरी मिळावी यासाठी डॉक्टर शिरीष सरांना पुढाकार घ्यावा लागला. हे सर्व त्यांना जड अंतकरणाने करावे लागत होते. सध्या डॉक्टर शिरीष यांची मोबाईल पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यांच्या कॉल्स डिटेलमधून खऱ्या गुन्हेगाराचे धागेदोरे मिळणारच असा विश्वास डॉक्टरांच्या अनेक निकटवर्तीयांनी प्रस्तुत प्रतिनिधींकडे व्यक्त केला आहे. दुसरीकडे अटकेतील मनीषा यांनीही आपल्या वकिलाला कॉल आणि चॅटिंग संदर्भातील माहिती दिली आहे. वळसंकर कुटुंबातील काही सदस्यांसोबत झालेली चॅटिंग आणि फोनवर झालेले संभाषण याचा त्यात समावेश आहे. परंतु पोलिसांनी अद्याप दोघांच्याही मोबाईलची पडताळणी केली नसल्याचे सांगितले आहे. डॉक्टर शिरीष पळसंकर आत्महत्या प्रकरणी प्रशासकीय अधिकारी मनीषा माने यांना अटक झाल्यावर पोलीस तपासाला गती मिळाली आहे. पोलिसांनी पहिल्याच दिवशी मनीषा यांची 6 तास चौकशी केली. दरम्यान पोलिसांनी आज डॉक्टर पळसंकर यांची सून सोनाली यांची चौकशी केल्याची माहिती मिळाली आहे. चौकशीबाबत पोलिसांकडून गोपनीयता बाळगण्यात येत आहे. मंगळवारी सुनेचा पुन्हा सखोल चौकशी होणार असून याआधी पोलिसांनी सुरुवातीला फिर्यादी डॉक्टर अश्विन यांच्याकडे प्राथमिक तपास केला. त्यानंतर डॉक्टरांच्या मुलीकडेही काहीसा तपास झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक तथा तपास अधिकारी अजित लकडे यांनी सांगितली. हेलो सोलापुरकर, इकबाल फैशन रमजान में आपके लिए लेकर आया है किड्स वेयर, गर्ल्स और बॉयज के लिए न्यू वैरायटीज और न्यू डिजाइन, वो भी एकदम आपके बजट में। कुर्ता, पठानी, पैंट, शर्ट्स और जैकेट्स, गर्ल्स के लिए स्पेशल हीरा मंडी डिजाइन, प्लाजो, गाउन्स, फ्रॉक्स और लेडीज वेयर ड्रेस मटेरियल, पाकिस्तानी सूट्स, गाउन, प्लाजो, शरारा। तो ये ईद सेलिब्रेट करो इकबाल फैशन के साथ। हमारा पता बेगमपेट मार्केट, सोलापुर। कॉन्टैक्ट नंबर 9422601266, 9423521266।